आहोंचा बर्थडे असल्यामुळे की मी ठरवलेलं की आपण त्यांना असं काहीतरी सरप्राईज देऊया, लावायला मदत करत होती। तर अशा प्रकारे आमचं मस्त असं डेकोरेशन चालू होतं। तर बघा अर्धच डेकोरेशन झालेलं तरी किती मस्त आणि छान वाटत होतं। बर्थडे डिअर आहो, हॅपी बर्थडे टू यू। ते हाय हॅलो, आशी पप्पांचा बर्थडे। अगं बापरे, कसे आहात तुम्ही सगळेजण? नक्कीच मस्त असाल आणि असेच। अयो इतकं डेंजर आहे पोरग, गेलं परमच्या शिवायच्या अंगावर। चला, आज आहे 19 ऑगस्ट आणि आज आहे शिवायच्या पप्पांचा बर्थडे। तर इकडे बघा, इकडे चाललेलं आहे सगळं बर्थडे डेकोरेशन। हिला बुक केलेलं आहे, म्हणजे ही आज पूर्ण रूम आमचा डेकोरेट करून देणार आहे, त्यामुळे ती आताच सुरुवात केली आहे तिने। तर बघू कशी रूम डेकोरेट होते काय। आणि इकडे बघा माझा शिवाय आता स्कूल मधून आला आणि आल्या आल्या लगेच दीदीला हेल्प करतोय, गुलाबाच्या पाकळ्या करून देतोय। हो ना रे, करशील का नाही हेल्प तिला? थकला का लगेच? तर असाच ब्लॉग कंटिन्यू करा, मस्त फुल डे ब्लॉग आहे। फुल डे तर म्हणता येणार नाही कारण आता दुपारून गेलेली आहे, 2:30 वाजून गेलेला आहे। तर चला असंच ब्लॉग कंटिन्यू करा। बघू आता आम्ही डेकोरेशन कसं कसं करतो, सगळं तुमच्यासोबत शेअर करते। परम तोपर्यंत ब्लॉग काय लागलं ते नको ना घेऊन, नुसत्या पाकळ्या थोडाशा। हा, आहोंचा बर्थडे असल्यामुळे की मी ठरवलेलं की आपण त्यांना असं काहीतरी सरप्राईज देऊया, ज्याने ते खूप खुश होतील। मी विचार केलेला होता की कॅफे बुक करावा आणि कॅफेमध्ये त्यांना सरप्राईज द्यावं, पण झालं असं की शिवायची एक्झाम चालू आहे आणि जर सेलिब्रेशनला मुलंच नसतील तर त्या सेलिब्रेशनला म्हणजे आनंदच कसला ना, म्हणजे ते सेलिब्रेशन वाटणारच नाही। त्यामुळे मग मी कॅफेचं कॅन्सल केलं आणि ठरवलं की म्हटलं आपण त्यांना घरीच काहीतरी प्लॅन करूया। पण पुन्हा माझं असं चालतच नव्हतं की म्हणजे डोकं चालत नव्हतं की काय करू आणि मी एकटीच, तर एवढं सगळं कसं काय होणार। संध्याकाळी सगळे येतात आमच्याकडे बर्थडेला, तर स्वयंपाक वगैरे। तर मग मी विचार केला की आपण जे बर्थडेचे डेकोरेट करतात आपण त्यांना बुक करूया आणि त्यांच्याचकडनं आपण बेडरूम आहे ती आपली क्लीन करूया। पण झालं असं की ती एकटीच होती आणि तिला तिचा भाऊ जो मदत करतो डेकोरेटला तो नेमका बाहेर गेलेला होता आणि ऐन टायमावर बुक केल्यामुळे ती एकटीच आली। मग मी म्हटलं ठीक आहे चल मी तुला मदत करते। तर मी तिला काही फुगे जे आहेत बलून ते लावायला मदत करत होती। तर अशा प्रकारे आमचं मस्त असं डेकोरेशन चालू होतं। तर बघा अर्धच डेकोरेशन झालेलं तरी किती मस्त आणि छान वाटत होतं आणि म्हणजे खूप मस्त फिलिंग येत होती। हे बघा आमचं डेकोरेशन कंप्लीट झालंय, पण पूर्ण पण कंप्लीट नाही झालेलं आहे, थोडंफार बाकी होतं। आणि असं झालं ना की हा जो AC ना त्याने मला इतका धोका दिलाय ऐन टायमावर। मी म्हटलं की ना रूम चिल्ड करून ठेवावी, कारण जर विंडोज ओपन केल्या तर खूप सारी हवा येत होती आणि मग त्याचा काही छान उपयोग झाला नसता। मग ACचं नेमकं आहे ना ऐन टायमावर रिमोट खराब झालं, मला कळलंच नाही की ते रिमोट खराब आहे असं। आणि त्यानंतर तिने जो लाईट आणलेला होता त्याचा आम्ही बघत होतो की कुठला लाईट छान वाटेल, त्यामुळे ते टेस्टिंग चाललेली की कुठला कलर रूममध्ये ठेवावा। तर बघा ही एकुलती एक आहे आणि एकटी होती की तिने एवढं सगळं मॅनेज केलेलं आणि एवढं छान असं डेकोरेट केलेलं। जर तुम्ही कुणी नाशिकमधले व्ह्युअर्स असाल आणि तुम्हाला असं बर्थडे प्लॅन किंवा कुठलंही प्रोग्राम तुम्हाला डेकोरेट करायचा असेल तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला तिचं नाव नंबर नक्की शेअर करेल आणि तुम्ही तिला बुक करू शकता। मग फायनली तिने आणलेल्या होत्या लाइटिंग्स, ती त्या लाइटिंग्स लावत होती आणि खूप मस्त असं दिसत होतं। बघा ना आताच किती छान दिसतंय नाही, म्हणजे मला असं वाटलं की नाही मी जे कॅफेमध्ये न करता घरी केलंय ना की तेच खूप बेटर झालेलं आहे, कारण कॅफेमध्ये मुलं नसते, कारण त्यांना स्कूलला सुट्टी घेऊ शकली नसते मी,
त्यामुळे मग मी घरी केलं. आणि यातलं आहोंना अजिबात काहीच माहिती नव्हतं की घरी एवढं काही असं चाललेलं आहे. आणि फर्स्ट टाइम असं झालं होतं की माझा त्यांना एकही कॉल गेलेला नव्हता. त्यामुळे मला नंतर डाऊट आला संध्याकाळी की अरे मी आज एकही फोन केला नाहीये, बहुतेक त्यांना डाऊट नाही हो. पण ठीक आहे, जाऊ द्या, मीच एवढी बिझी होती त्यामुळे मी काही त्यांना जास्त बोलू पण नाही शकले. आणि हा आहे माझा फायनल लुक बर्थडे साठी. आणि आज आहे आहुंचा बर्थडे, तर त्यांच्यासाठी मी काहीतरी सरप्राईज प्लॅन केलेलं आहे. तर या आधी मागच्या व्हिडिओत तुम्ही बघितलं की आम्ही कसं प्लॅन करत होतो, कशी डेकोरेशन करत होतो. तर तुम्हाला दाखवते मी फायनल डेकोरेशन. हे बघा, हे आहे आहुंसाठी केलेलं मी फायनल डेकोरेशन. इकडे आमचे मस्त कपल्स फोटो, काही फॅमिली फोटो असे छानसे लावलेले. इथे आहुंसाठी काढलाय मी मस्त असा दिल, हे बघा. आणि ऑल ओव्हर कसं वाटतंय मला नक्की सांगा. आहो खुश होतील का नाही काही सांगता येत नाही. मग चटका बसेल बाबडी, लाईटला हात नाही लावू. आणि तुम्हाला आवडतंय का नक्की नक्की सांगा. आणि हा, ज्यांना कोणाला असं डेकोरेशन हवं असेल तर त्यांनी प्लीज मला कमेंट करा. तुम्हाला तिचा नंबर दिला जाईल जिने डेकोरेशन केलंय हे सगळं. आणि ती पण नाशिकचीच आहे. आणि तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर कमेंट करा. तर त्याच्यानंतर आहो येतील घरी, मग त्यांची रिॲक्शन बघू आपण की ते कसे रिॲक्ट होत आहेत या सगळ्याला. चला मग असाच ब्लॉग कंटिन्यू करा. नंतर आले केक सेटिंग करणारे, यांच्याकडे मी केकची ऑर्डर दिलेली आणि तिने पण काम खूप छान केलेलं. ते बघा केक किती मस्त आहे. 2 लेअरचा केक होता आणि त्याच्यावर मस्त असे आमचे फोटो तिने लावलेले होते. खूप मस्त केक होता हा. तिचंही काम छान होतं. ती पण कमी एजची आहे, पण छान आहे की मुली आजकाल पुढे जात आहे. खूप मस्त वाटतं. आणि झालं काय माहिती का, मी ब्लॉग घ्यायचाच विसरले की जेव्हा आहो फर्स्ट टाइम रूममध्ये एंटर झाले ना की ते म्हणजे त्यांना कसं फिलिंग झालं काय तेच ब्लॉग घ्यायचं विसरले. असं होतं ना की रील्स शूट करायच्या, व्हिडिओ शूट करायचे, त्याच्यामध्ये ना ब्लॉग राहून जातो. आणि ऐन वेळेवर मला कोणी आठवण पण दिली नाही की तू ब्लॉग करत नाहीयेस असं. नंतर मला रात्री आठवलं की अरे मी तर आहोंची रिॲक्शनच घेतली नाही ब्लॉगमध्ये. पण ठीक आहे, जाऊ द्या, तुम्हाला रीलमध्ये बघायला भेटेल. आणि ती रील मी शॉर्ट्स म्हणून अपलोड करेल, तर नक्की ती पण बघा. अशा प्रकारे आमचा बर्थडे सेलिब्रेशनचा कार्यक्रम सुरू झालेला. या होत्या माझ्या ननंदबाई, ज्या ऑरेंज साडीमध्ये होत्या. त्यानंतर होत्या माझ्या जेठानी, म्हणजे माझ्या सगळ्या जावा वगैरे. तुम्ही तर पहिले ब्लॉगमध्ये बघितलेल्याच आहे, त्यामुळे नवीन तुम्हाला ओळख करून देण्याची गरज नाहीये. पण जे काही नवीन आहेत, जे नवीन व्ह्युअर्स आहेत, त्यांच्यासाठी मी सांगते की ह्या सगळ्या माझ्या जेठाण्या आणि ननंदबाई होत्या. आणि ही आहे माझी देराणी. मला देराणी एकच आहे. तर अशा प्रकारे आमचा बर्थडे सेलिब्रेशन चाललेला आणि खूप मस्त मज्जा वगैरे, खूप भारी एन्जॉय होत होता. पण नंतर मला खूप असं पस्तावा झाला की यार मी आहोंची रिॲक्शनच घेतली नाही की कसं वाटलं त्यांना डेकोरेशन असं. पण ठीक आहे, जाऊ द्या, एकटी असली की व्हिडिओ पण रील्स पण खूप सारा म्हणजे लोड होऊन जातो आणि विसरायला होतच. तर अशा प्रकारे आमचा सुरू झालेला केक कटिंग. तर इथं आम्ही सगळे म्हणत होतो हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर आहो, हॅपी बर्थडे टू यू. ते हे नाही म्हणत होते घालायचं, पण म्हटलं नाही, तुम्ही माझी किंग आहात आणि मी तुमच्यासाठीच केलेलं आहे. आणि मी केकवर पण असंच केलेलं होतं की माय किंग. खरंच किंगपेक्षा कमी नाही आहे माझा नवरा. जेवढं बोलावं ना माझ्या नवऱ्याबद्दल तेवढं कमी आहे. त्यामुळे मग मी जास्त बोलूच शकत नाही आता. मला ना खरं सुचतच नाही की काय करावं. आणि मध्ये मध्ये शिवाय आला की मलाही बोलायचं मी विसरूनच जाते. त्याने केलेलं पप्पांसाठी ग्रीटिंग कार्ड तयार, त्याने पप्पांना ते दिलेलं. आणि नंतर पुन्हा आमचा फोटो चालू होता केक कटिंगचा, तर पुन्हा मुलांचं सुरू झालं, मला हे करायचं ते करायचं. त्यानंतर बहिणीच्या मुली की ज्यांनी पण अंगठ्यात त्यांच्या काकांसाठी गिफ्ट आणलेलं परफ्यूम तो त्या देत होते. असं झालं की मी आणलेला केक कटिंग झाल्यानंतर माझ्या दिरांनी पण केक आणलेला. मग मी सांगितलं की तुम्ही एक साइड गिफ्ट द्यायचा कार्यक्रम चालू ठेवा आणि इकडे मी केक ओपन करून केक अरेंज करते. कारण खूप सारा लेट होत होता, आहो पण लेट आलेले थोडेसे, त्यामुळे आम्ही टाइम सेव्हिंग म्हणून असं काही करत होतो. बघा माझ्या दिराने पण केक आणलेला आणि दिराने त्याच्यावर लिहिलेलं होतं बॉस.
खरंच माझा नवरा किंग बॉस असं म्हणण्यासारखाच आहे. म्हणजे काहीच कमीच नाहीये. सगळ्यांचं करतील, सगळ्यांची हौस पूर्ण करतील, सगळ्यांच्या मनाचा विचार करतील, असाच माझा नवरा आहे. त्यामुळे मी ठरवलेलं की दरवेळेस काय बायकोलाच नवऱ्याने गिफ्ट द्यायचं, सरप्राईज करायचं, लाड पुरवायचे. त्यांनाही मन असतं ना, म्हणजे माणूस हे दाखवत नाही, त्यामुळे काय आपण त्यांना द्यायचं नाही, करायचं नाही असं तर नसतं. जसं आपण अपेक्षा करतो नवऱ्याकडनं की नवऱ्याने मला सरप्राईज प्लॅन करावा, तसं आपल्यालाही त्यांनाही वाटत असेल की बायकोने माझ्यासाठी कधी काहीतरी सरप्राईज द्यावं. पण ठीक आहे, जाऊ दे, ज्याची त्याची इच्छा असते. त्यानंतर इथे चालू होतं फोटो सेशन. हे होते माझे मोठे जेठ, त्याआधी आलेले पण जेठच होते. त्यानंतर हे होते आता आलेले 2 नंबरचे जेठ. आणि असं काहीतरी चालू होतं मस्तपैकी सेलिब्रेशन वगैरे. इकडे मुलांचा डान्स चालू होता. ते मुलं खूपच डान्स करत होते. आणि जो मी क्राऊन आणलेला होता ना आहोंसाठी, तो माझे शिवायच घालून घालून पूर्णकडे फिरत होता. त्याला तर तो खूप आवडलेला. ते बघा त्याचा डान्स, इतका आगाव आहे ना माझा शिवाय, काय बोलावं खरंच सुचत नाही. आणि मुलांना तर मस्तच झालेलं. रूम मध्ये आहे, टीव्ही आहे, गाणे आहे, त्यामुळे मुलांचा डान्स एन्जॉय खूप छान चालू होता. आणि माझे आहो बिचारे आज खूप थकलेले होते. खूप सारे बाहेर त्यांना केक वगैरे सेलिब्रेशन, त्यांनी रिसॉर्ट बुक केलेला होता फ्रेंड्ससाठी. असं काही आमचं वरचं सेलिब्रेशन झालं. आणि त्यानंतर सगळे केक घेऊन वगैरे जेवणाची तयारी करण्यासाठी सगळे खाली गेलेले. पण मग नंतर इकडे चाललेला होता की 3 भावांचा एक त्यांना सेल्फी घ्यायचा होता. तर 3 भाऊ तिकडे उभे. आता खाली इथं बसले बघा, ते केकची लाईन बघा, केवढे केक आहे. हे इकडे 4 केक आणि माझा फ्रीजमध्ये होता तो अजून एक 2 लेअरचा ते केक. आणि आदल्या दिवशी 12 वाजता कापलेला व्हिडिओ तुम्ही बघितलेला. हे बघा माझं किचन, एवढी गर्दी आहे, एवढे तरी माझा किचन स्वच्छच. कारण माझ्या सगळ्या जावांना माहिती आहे की किरणला किचन अस्वच्छच लागतं, पसारा आवडत नाही. त्यामुळे माझ्या जावा पण किचन नेहमी क्लीन करत होत्या. सगळ्यात पहिले बसलेली होती माणसांची पंगत. आणि त्यात माझा शिवाय, तो आता खूप मोठा झालेला आहे, तो माणसांमध्येच जेवायला बसतो. तर अशा प्रकारे माझे सगळे जेठ बसलेले होते जेवायला. आणि खूप मजा मस्ती चाललेली होती. आणि कशी वाटते तुम्हाला माझी फॅमिली बघून नक्की सांगा मला. आणि नंतर आम्ही बसलेलो सगळे लेडीज, माझ्या जावा, आम्ही बसलेलो होतो तिकडे. नंतर भाऊ आणि वहिनी उशिरा आलेली, मग त्या बसलेल्या होत्या. त्या उशिरा आल्या कारण त्यांनी एक शॉप लावलेलं आहे गणपती डेकोरेशनचं, त्यामुळे त्या तिकडे असतात. आणि भाऊचं तर काम चालूच असतं. अशा प्रकारे माझ्या सगळ्या जावा आणि आम्ही जेवायला बसलेलो. कसं वाटतंय तुम्हाला असं एवढं घर भरलेलं, सगळ्यांची हसी मजाक, कसं वाटतंय बघून मला नक्की कमेंट करा. आणि तुम्हाला पण आवडते का एवढी मोठी फॅमिली जेवढी माझी आहे, तेही मला नक्की सांगा. आणि मला खरंच मोठी फॅमिली हवी होती, अशीच हवी होती, तशीच मला भेटलेली आहे. सगळ्या आम्ही मस्त मिळून जुळून राहणार, बाहेर फिरणार, एन्जॉय करणार, बर्थडे सेलिब्रेशन होणार. अर्धी पब्लिक तर जिन्यात बसलेली आहे, ती तुम्हाला दिसत नाहीये. आणि बाकी जे काही आहे सोफ्यावर तेवढेच. तर तुम्हाला कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा. आहोंना दिलेलं सरप्राईज तुम्हाला आवडलं का नक्की कमेंट करा. आणि माझ्या फॅमिलीसाठी एक लाईक करा. तुम्हाला कशी वाटते माझी फॅमिली तेही मला नक्की सांगा. चला मग भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. आणि एक लाईक करायला अजिबात विसरू नका. चला.